नमस्कार. मागील तासिकेमध्ये आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी कशी करतात याविषयी पाहिले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 0 ते 4 या संख्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांचा उपयोग करून वजाबाकी शिकवण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग पाहणार आहोत. लहान मुलांना गणितातील वजाबाकी ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील काही खाद्यपदार्थांचा प्रत्यक्ष उपयोग करणार आहोत. या शाब्दिक उदाहरणांच्या सहाय्याने आपण गणितातील जराशी अवघड आणि किचकट असणारी वजाबाकी संकल्पना सहज शिकू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण प्रत्यक्ष वस्तूच्या मदतीने वजाबाकी करून पाहूया. माझ्याजवळ ताटात 4 मोदक आहेत. 1, 2, 3, 4. त्यातील एक मोदक मी गणपतीला दिला. तर आता माझ्याकडे किती मोदक उरले? 1, 2, 3. आता हेच उदाहरण आपण शाब्दिक स्वरूपात कसे मांडता येईल हे पाहू. ताटात 4 मोदक आहेत. त्यातील एक मोदक गणपतीला दिला. तर आता ताटात किती मोदक उरले? सुरुवातीला किती मोदक होते? 4. किती मोदक दिले? 1. आता किती मोदक उरले? 3. म्हणजेच 4 वजा 1 बरोबर 3. आता अजून एक उदाहरण पाहू. ताटात 2 सफरचंद आहेत. 1, 2. त्यातील एक सफरचंद मी वरदला दिला. तर ताटात एक सफरचंद उरला. हेच उदाहरण आपण शाब्दिक स्वरूपात पाहू. ताटात 2 सफरचंद आहेत. त्यातील एक सफरचंद वरदला दिला. तर आता ताटात किती सफरचंद उरले? सुरुवातीला किती सफरचंद होते? 2. किती सफरचंद दिले? 1. आता किती सफरचंद उरले? 1. म्हणजेच 2 वजा 1 बरोबर 1. आता आपण काठिण्य पातळी वाढवून उदाहरणे पाहूया. माझ्याजवळ 3 सातारी कंदी पेढे आहेत. 1, 2, 3. त्यातील एक पेढा मी अमोलला दिला व एक पेढा मी सरिताला दिला. तर आता माझ्याजवळ किती पेढे उरले? 1. हेच आपण शाब्दिक उदाहरणाच्या स्वरूपात पाहू. माझ्याजवळ 3 सातारी कंदी पेढे आहेत. त्यातील एक पेढा अमोलला दिला व एक पेढा सरिताला दिला. तर माझ्याजवळ किती पेढे उरले? माझ्याजवळ किती पेढे होते? 3. अमोलला दिलेले पेढे 1. सरिताला दिलेले पेढे 1. माझ्याजवळ किती पेढे उरले? 1. माझ्याजवळ 3 पेढे होते. एक पेढा अमोलला दिला. 3 वजा 1 बरोबर 2. उरलेल्या 2 पेढ्यातून एक पेढा सरिताला दिला. तर माझ्याजवळ एक पेढा उरला. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहू. माझ्याजवळ 3 बिस्किटे आहेत. 1, 2, 3. त्यातील कोणीही बिस्किट घेतले नाही. तर आता माझ्याजवळ किती बिस्किटे उरली? आता आपण हेच उदाहरण शाब्दिक स्वरूपात पाहू. माझ्याजवळ 3 बिस्किटे आहेत. त्यातील कोणीही बिस्किट घेतले नाही. तर आता माझ्याजवळ किती बिस्किटे उरली आहेत? माझ्याजवळ किती बिस्किटे होती? 3. माझ्याकडून घेतलेली बिस्किटे 0. माझ्याजवळ किती बिस्किटे उरली? 3. म्हणजेच 3 वजा 0 बरोबर 3. अशा प्रकारे आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून वजाबाकी कशी शिकवायची ते पाहिले. निसर्गातील उपलब्ध गोष्टींचा वापर करून तुम्ही मुलांना वजाबाकीची संकल्पना सहज समजावून सांगू शकता. मुलांना ही उदाहरणे स्वतः करून पाहण्यासाठी तसेच मित्रांबरोबर करण्यासाठी प्रोत्साहित करा. धन्यवाद.